कवठे महांकाळ तालुक्यातील करोली ठी येथील भारत इराप्पा करपे वय 58 यांचा त्याची पत्नी नीलाबाई करपे हिने प्रियकर बाबाजी गोविंद करपे याच्या मदतीने खून केला व त्यांनी आत्महत्या केल्याचे दाखवण्याचा केलेला बनाव कवठे महांकाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे। अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्यामुळे पतीचा कायमचा काटा काढण्याचा हा थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे तपासात उघड झाले आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार रवी गोसावी यांच्या फिर्यादीवरून कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात पत्नी नीलाबाई, प्रियकर बाबाजी करपे, मनोज भारत करपे, अनिकेत भारत करपे अशा एकूण 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। दिनांक 28 मार्च रोजी रात्री नीलाबाई आणि बाबाजी या दोघांनी भारत करपे यांना राहत्या घरी काठी आणि पाईपने बेदम मारहाण केली। त्यानंतर गळा दाबून त्यांचा खून केला। यानंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव दाखवण्यासाठी मृतदेह घराजवळील खिडकीला पाईपने गळफास घेतल्याप्रमाणे लटकवण्यात आला। त्यानंतर संशयितांनी मृतदेह कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात नेऊन डॉक्टरांना दारू पिऊन मृत्यू झाला अशी खोटी माहिती दिली। तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता घाईघाईने अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी प्राथमिक चौकशीत याबाबत संशय आल्यानंतर तपास अधिक सखोल करण्यात आला आणि अखेर आखून असल्याचे स्पष्ट झाले। घटनास्थळावरील परिस्थिती, मृतदेहाची स्थिती आणि साक्षीदारांच्या जबाबामधून या गुन्ह्याचे गूढ उलगडत गेले। तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे करीत आहेत। संशयित नीलाबाई आणि बाबाजी यांनी संगनमत करून भारत करपे यांचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले। त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा निर्माण होत असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे। कटात त्यांची मुले मनोज आणि अनिकेत यांनीही सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे।